Namaste, I'm Abhijit Jadhav, astro numerologist and tarot card reader. Welcome to my channel. Welcome to एक शक्ती परिवार. आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत मे महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल, त्यांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे लकी नंबर्स, कलर्स या सगळ्याची इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक एपिसोड तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल. चला सुरुवात करूयात आता मे महिन्यातल्या लोकांबद्दल. मे महिना इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे 5वा येतो. या मंथवर बुधाचा इन्फ्लुएन्स असतो आणि त्याचबरोबर शुक्राचाही काही प्रमाणात इन्फ्लुएन्स असतो. मग या दोन ग्रहांच्या प्रभावाखाली येणारा हा महिना लोकांचं कसं असतो, हे लोक आनंदी असतात, आयुष्याचा आनंद घेणारी असतात, कलेचा उपभोग घेणारी असतात. आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपण एक्सप्लोअर केली पाहिजे, प्रत्येक गोष्टीत आपल्याला ज्ञान असलं पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टी अनुभव करता आल्या पाहिजेत. मग फिरणं असेल, एखाद्या नवीन ठिकाणी जाणं असेल, एक्सप्लोअर करणं असेल, लाईफला ज्या पद्धतीने एक्सप्लोअर करता येईल त्या पद्धतीने एक्सप्लोअर करणारी ही लोक असतात. नवीन गोष्टींची आवड असते, स्वतःमध्ये बदल करण्याची आवड असते, रिजिड नसतात. ज्या पद्धतीमध्ये लाईफची डिमांड आहे त्या पद्धतीने ही लोक स्वतःला घडवत असतात, बदलत असतात. या लोकांना लोकांची हेल्प खूप चांगल्या पद्धतीने मिळते. लोक त्यांचे खूप चांगले फ्रेंड्स असतात, सोशल सर्कल या लोकांचं मोठं असतं. या लोकांना सिनेमा, थिएटर्स, कलेची आवड असते. या लोकांचे आहार विहार या सगळ्या गोष्टींमध्ये एक स्टँडर्ड ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतात. दागिन्यांची आवड असते, परफ्यूमची आवड असते. आपण जे आहोत त्यापेक्षा आपल्या दिसण्याने, आपल्या वागण्याने, बोलण्याने हे थोडे जास्त दाखवू शकतात. हे आपल्याकडे जेवढी श्रीमंती आहे त्याच्यापेक्षा त्यांच्या राहणीमानामुळे ते लोकांना जास्त श्रीमंत वाटतात. या लोकांना भावनाशील असतात, सहनशील असतात. शारीरिक बाबतीत असो, मानसिक बाबतीत असो, त्यांची सहनशीलता असते. एखाद्या गोष्टींवर मनापासून प्रेम करण्याची सवय असते, एखाद्या गोष्टीचा उपभोग घेण्याची सवय असते. कलासक्त असतात ही लोक. या लोकांना लाईफमध्ये वेगवेगळ्या छटा असतात, त्या सगळ्या छटा अनुभव करायच्या असतात. त्यांच्या डायरीमध्ये, जीवनाच्या डायरीमध्ये त्यांना ते सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ठेवायच्या असतात. त्यांचं फ्रेंड सर्कल मोठं असल्या कारणानं वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांच्याशी आपोआपच त्यांचा संबंध येत असतो. फिरण्याची आवड असते, नाटक, सिनेमा, थिएटर्सची आवड असते. या लोकांना उंची कपड्यांची, परफ्यूमची जशी आवड असते तशी एखाद्या गोष्टीमध्ये आपलं प्रभुत्व दाखवण्यासाठी ह्या लोकांना तशी मेहनत घेऊन त्या पद्धतीमध्ये काम करण्याची सुद्धा आवड असते. हे लोक एखाद्या रुग्णसेवेमध्ये चांगलं काम करू शकतात, मेडिकल फील्डमध्ये चांगलं काम करू शकतात, एखाद्या ठिकाणी महत्त्वाचं पद भूषवू शकतात, एखाद्या ठिकाणची राजकारणामध्ये ही लोक चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. अशा पद्धतीमध्ये या लोकांचं लाईफस्टाईल असतं. फायनान्शियल गोष्टी या लोकांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने असतात. हे लोक बिझनेस खूप उत्तम प्रकारे करू शकतात. जिथे जॉब करतात तिथे सुद्धा ते खूप लवकर हायर पोझिशनला जाऊ शकतात. खूप जॉबमध्ये सुद्धा त्यांना खूप लवकर सक्सेस मिळताना दिसतं. ओव्हरऑल त्यांची हेल्थ बघायची झाली तर हेल्थमध्ये त्यांनी त्यांचे जे काही श्वसनाच्या संदर्भातले त्रास असतील किंवा किडनीच्या रिलेटेड काही त्रास असतील किंवा UTI सारखे प्रॉब्लेम्स असतील तर त्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. अल्कोहोल वगैरे या सगळ्या गोष्टींपासून त्यांनी थोडं लांब राहिलं पाहिजे तर त्यांच्यासाठी जास्त चांगलं ठरतं. हे लोक निष्ठावान असतात, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घेणारे असतात, स्वतःच्या फॅमिलीबद्दल त्यांचा ओढा असतो. जरी घरापासून बाहेर असले तरी त्यांच्या फॅमिलीकडे त्यांचं लक्ष असतं. स्वतःबद्दल, स्वतःच्या फॅमिलीबद्दल या लोकांना थोडे पॉझिटिव्ह असतात, थोडे प्रोटेक्टिव्ह असतात. त्यांच्या लव्ड वन्स बाबतीत ते लोक वाटेल ते करण्याची तयारी दाखवणारे असतात. अशा ह्या महिन्यातल्या लोकांचे आता आपण लकी कलर्स, लकी नंबर्स या सगळ्या गोष्टींची चर्चा करूया. लकी कलर्स बघायचं झालं तर ब्ल्यू कलरचे शेड्स त्यांच्यासाठी लकी ठरतात, पिंक कलर त्यांच्यासाठी लकी ठरतो, ग्रीन कलर सुद्धा त्यांच्यासाठी लकी ठरतो. लकी नंबरच्या बाबतीत नंबर 5 आणि 6 हे त्यांचे लकी नंबर्स असतात. लकी डेज म्हणायचं झालं तर मंडे, वेन्सडे आणि फ्रायडे हे त्यांच्यासाठी लकी ठरतात. यांचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे. या लोकांनी त्यांच्या लाईफमध्ये चांगले रिझल्ट्स बघण्यासाठी त्यांनी महालक्ष्मीची उपासना करणं खूप गरजेचं आहे. महालक्ष्मीची पूजा करणं, महालक्ष्मीच्या सूत्रांचा, मंत्रांचा जप करणं त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणं या लोकांसाठी खूप उत्तम ठरतं. त्यांनी त्याहीचा अवलंब केला पाहिजे, त्याही त्यांनी त्यांच्या रुटीनमध्ये त्यांनी इन्क्ल्यूड करून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट हे लोक करू शकतात म्हणजे बुधाच्या मंत्राचा जप करणं. बुधाच्या मंत्रांचा जप करायचा असेल, लवग्रसूत्रातला जप असेल किंवा बुधाचे तांत्र पुराणोक्त किंवा वैदिक मंत्र असेल त्यांचा जप करणं हे सुद्धा त्यांच्यासाठी लकी ठरतं. लकी नंबर्सचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग केला तर त्यांना जास्त चांगले रिझल्ट्स येतात. जेवढा त्यांनी त्यांच्या
रेग्युलर यूजमध्ये ग्रीन कलरचा उपयोग करणं त्यांच्यासाठी जास्त लकी ठरतं. मग तो खाण्यातून असो, कपड्यांमधून असो, त्यांना जसा जमेल तसं त्यांनी त्या ग्रीन कलरचा उपयोग केला पाहिजे. त्यातून सुद्धा त्यांना चांगली सक्सेस मिळण्याची संधी मिळते. या लोकांना चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळत असतात. त्यासाठी त्यांनी नेहमी सजग असलं पाहिजे आणि या छोट्या छोट्या उपायांचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. चला, हे झालं मे महिन्यातल्या लोकांबद्दल. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशाच इंटरेस्टिंग फॅक्टसोबत. हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि लाईक कॉमेंट सुद्धा करा. नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. स्टे ब्लेस्ड, स्टे हॅपी.